राम राम भावानो. साहेबांनी आपलं मत एवढं चांगलं मांडलंय ना, त्यांचं बोलणं एक ना एक शब्द बरोबर आहे बरं का. रिअल परिस्थिती आहे हो. प्रत्येक चौकात जावा, कुठेही जावा, आउटसाईडला जावा किंवा दुसऱ्या राज्यात जावा, तेच कंडिशन आहे. कारण ड्रायव्हरला जगूच देत नाही ते. काय ना काय कांड करण्यावरच असते ते तुम्ही व्हिडिओ बघा बरं का, तुमच्या लक्षात येईल नेमकं. महाराष्ट्र शासनाने ई चलन प्रणाली सुरू केलेली आहे. जाईल त्या नाक्यावर वाहतूक पोलीस नाहक वाहनावर मोठमोठ्या रकमेची ऑनलाईन दंडाची आकारणी करतात. मोटर परिवहन कायदा कलम 132 नुसार पोलीस उपनिरीक्षक पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याला वाहनाची कागदपत्र तपासण्याचे अधिकार नाहीत. असे असताना सर्रास पोलीस कॉन्स्टेबल हवालदार देखील कागदपत्राची मागणी करतात, वाहतूकदारांना त्रास देतात. आता तर पोलिसांना मदतीसाठी ठेवलेले महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे कर्मचारी देखील गाड्या थांबवून कागदपत्राची मागणी करतात आणि मग कागदपत्र नसली तर बाकीच्या सगळ्या अपेक्षा करतात. शेजारचं गोवा राज्य आहे. प्रमोद सावंत साहेब तिथं मुख्यमंत्री आहेत. हे असंच चालू झाल्यावर पर्यटनावर परिणाम व्हायला लागल्यावर त्यांनी सगळंच बंद केलं. आता गोव्यात कोणत्याही चौकात पोलीस ई चलन लावू शकत नाहीत. जिथं ई चलन आकारले जातील तिथं एक वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतो तरच ई चलन आकारले. बघितला का व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात आलं असेल बरं का की आता सगळीकडे आता ई चलन सेवा चालू झालेली आहे. पण ई चलन सेवा आहे का फक्त फाईन मारण्यासाठीच होतो. पण फाईन मारताना फक्त मोबाईलचा वापर केला जातो ते फोटो काढण्यासाठी. बरोबर आहे का नाही? पहिल्यांदा फोटो काढायचे निवांत, परत फाईन मारत बसायचं. तुम्हाला माहित आहे आता, तसं सांगायची गरज नाही आता. आणि गोवा राज्यासारखं जर आपल्या राज्यात जर झालं तसं तर वांद होतील. ते कोणाचे वांद होतील तुम्हाला माहित आहे. जे चलन यायचं ते बंद पडेल का नाही. मग अवघड आहे हो ह्या गोष्टी. कधी ड्रायव्हर लोकांचं सुरळीत होणार आहे, कधी नाही ते समजत नाही. काय ना काय नवीन चालूच असतंय. काय ना काय कुठानं लावण्यावरच राहते ती. अवघड आहे. कोणाला बोलायचं आणि कोणाला नाही तेच कळत नाही. सगळी एका माळीची मणी आहेत. बरोबर आहे का नाही?